नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. आज आपण करणार आहे ब्लॉग जो की भीम जयंतीचा, जो आपल्या घरी वर्षभरानंतर आपला आवडीचा सण आला आहे. भीम जयंती चिल्ल्या एकदम मजा. बघा कशी झेंडा घेऊन पोराली धरू. वरती कर. हा ये याच्यात बाजी दो काटा काय वाजलं का? वरती वरती कर, वरती कर बाबू. असं कर, जरा असं कर, हा, कर. ये जय भीम म्हण. जय भीम. घरचं आवरल्यानंतर आलो मी गावात येऊन बघतो तर काही पंचशील मित्रमंडळ, जे की आम्ही मित्रमंडळ स्थापन केलं आहे, याच्यामध्ये मी पण आहे. त्याचे एकदम उत्स्फूर्त प्रतिसादपणे काम चालू आहे. बघा कसे पोरं काम करून राहिले, एकदम चकाचकमध्ये सगळं साफसफाई करून पताका लावत आहे मस्त. ज्याच्या हातात जे काम पडतं ते काम करतं आहे. लाईटिंग पण आली. अरे वा वा वा, काय भारी दिसून राहिलं सगळं. आता उद्या एकदम एकच नंबर दिसणार आहे सगळं, असं वाटायला लागले. अध्यक्ष पण बसले तिथंच, एकदम पोस्टर लावून झालेत. सगळे कामं करून राहिलेत पोरं. आता 12 वाजता फटाके फोडू म्हणलं जरा, आणि सगळे पोरं जमा झाले घोषणा बिषणा द्यायला जरा, आणि फटाके पेटवले मग. आणि उजडला भीम जयंतीचा. बघा धरू सकाळ सकाळी एकदम रांगोळीच काढायला बिलगली. धरू तू काय काढती? हा फुल मला नाही येत बाबू काढता. काढ तू, काढ काढ. इथं काढ, रांगोळी काढ. काय काढते तू? ये. तिची रांगोळी काढून होऊस्तवर बाहेर जाऊन पाहत होतो. बाहेर बघा काय पराक्रम चालू होते धरूचे. धरू काय करते? मम्मीने रांगोळी काढलेली सगळी पुसून टाकली. अंघोळा करून तिला बरं होती, कारण तिला कमी रांगोळी आली होती. अरे नंतर आम्ही आलो गावामध्ये. मस्त तयारी झाली होती. रथ बघा कसा सजवला होता. आणि सकाळी थोडा मानवंदनेचा कार्यक्रम होता, त्याच्यामुळे आम्ही गावामध्ये आलो होतो. आता आलो आम्ही. चल. हे बघा हे कार्यकर्ते. आता आपल्याला गावात जायचे, कारण बाबासाहेबांची जयंती साजरी करायला. चला तर पटकन घेऊ आवरून आणि जाऊ गावात. नंतर चालू झाला रथ पूजनाचा कार्यक्रम. उपस्थित पाहुण्यांनी सगळ्यांनी रथ पूजला आणि त्याला नारळ फोडण्यात आलं. आणि 21,000 रुपयाची शिल्लक ही आपल्याला यावर्षी त्यांनी दिलेली आहे. मागील वर्षाचा खर्च जाऊन 21,000 तो त्यांनी या वर्षाचे विद्यमान आपल्या मंडळाचे अध्यक्ष जयनाथ यांचा यांच्याकडे सुपूर्द केलेला आहे. मागील कारभारी चला आता बँडच्या गाडीला पण नारळ फोडून घेऊ. आलं इकडे बँडच्या गाडीला नारळ फोडलं आणि म्हणलं वाजवायला आता पटकन काहीतरी. तेवढ्यात म्हणलं त्या सत्कार राहिला, बँडवाल्यांचा सत्कार करून घेतला. लई गीत झाली चालू.
केली भाषण चालू. पोरांना भाषण करायचे होते, एकच नंबर भाषण केले पोरांनी. जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे जनक आहेत. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 साली झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी व त्यांच्या आईचे नाव भीमाबाई असे होते. त्यांनी दलितांना सामाजिक न्याय मिळवून दिला. असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार होते. अशा महापुरुषाची जयंती 152 देशात साजरा केली जाते. अशा महान पुरुषाच्या माझा कोटी कोटी नमन. जय हिंद, जय भारत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे महान नेता होते. यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांचे नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत. त्यांनी गरीब, दलित व वंचित लोकांसाठी मोठे कार्य केले. त्यांनी जातीयाला, अस्पृश्याला असे भाषण वगैरे मुलांचे झाल्यावर संघर्ष केला. आम्ही निघालो घरी, कारण आमचा कार्यक्रम आता संपला होता आणि आमचं पुरणपोळ्याचं ताट आमची वाट पाहत होतं. मित्रांनो, जय भीम. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.